जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माजलगावमध्ये लव्ह जिहादच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। बीड आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता करत आहे। ही घटना बीडमधून आहे। बीडच्या माजलगावमध्ये लव्ह जिहादच्या घटनेने खळबळ उडाली आहे। कॅफेमध्ये 11वीतील विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या रहमत शेखला हिंदू तरुणांनी रंगेहात पकडलं आहे। आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याच्या हातातील कलव्यामुळे ओळख लपवण्याचा संशय बळावला आहे। शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे। बीड महाराष्ट्र पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरला आहे। ही बातमी आहे कालचीच। बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात एका महाविद्यालयीन तरुणीवर कॅफेमध्ये अतिप्रसंग करणाऱ्या प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या घटनेला लव्ह जिहादाचा पदर असल्याचे समोर आले आहे। शहरात संतापाची लाट उसळलीच आहे। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी रहमत अलीम शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पॉस्कोसह विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। माजलगावमध्ये लव्ह जिहादच्या घटनेचे संतापाची लाट लईच उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, पीडित मुलगी ही माजलगाव ग्रामीण भागातील रहिवासी असून ती शहरातील प्रतिष्ठित सुंदरराव सोळंके महाविद्यालयात इयत्ता 11वीमध्ये शिकत होती। आई मुलीचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने शैक्षणिक साहित्याची देवाणघेवाण करण्याच्या बाह्याने तिला शहरातील एका कॅफेमध्ये बोलावून घेतले होते। मुलगी कॅफेमध्ये पोहोचली असता तिथे तिची मैत्रीण हजर नव्हतीच। मात्र आरोपी रहमत अलीम शेख राहणार इंदिरानगर माजलगाव हा तिथे आधीच डबा धरून बसला होता। मैत्रीण येईपर्यंत मुलगी तिथे थांबली असता आरोपीने संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। उद्या अवकाळी पाऊस थैमान घालणार, कुठे गारपीट तर कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह बसणार 14 जिल्ह्याचा येलो अलर्ट। तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नंतर कॅफेमध्ये काही हिंदू तरुण उपस्थित होते। त्यांच्या लक्षात हा संशयास्पद प्रकार येताच त्यांनी तातडीने धाव घेत मुलीला नराधमाच्या तावडीतून सोडवले। यावेळी आरोपीच्या हातातून हिंदू असल्याचे भासवणारे गडेदोरे आणि कालवा दिसून आल्याने हे नियोजित लव्ह जिहादचे प्रकरण असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली। सतर्क तरुणांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आणि आरोपीला पोलिसांच्या हवाली केले। या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने माजलगाव शहर पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार केली। पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी रहमत अलीम शेख याच्यावर भारतीय न्याय संहिता 74-75-79 आणि बालकांचे लैंगिक अपराधांनुसार संरक्षण कायदा पॉस्को कलम 8-12-126 नुसार गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शिक्षकांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का नाहीत याची खात्री करावी असा सवाल आता उपस्थित केला आहे। आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी हाताला कलवा बांधला होता का याचाही शोध घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पोलीस या प्रकरणात अधिक खोलवर तपास करत असून
यामागे मोठी टोळी सक्रिय आहेत का याचीही शोध घेतला जात आहे. जर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर माझ्या चॅनलला फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून टाका. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, माझं मनापासून धन्यवाद तुम्हाला. थँक्यू.